वेलकम बॅक. आणि ब्लॉग तर सुरुवात होती कुरूप लावण्यापासून. कुरूप वगैरे लावलं. आता चला चपलं वगैरे घालू आहे. आपल्याला आज ना मोठं ब्लॉगिंग करायचं आहे. दिवसानंतर मोठं ब्लॉगिंग करतो आहे आणि भरपूर टाईम झाला मोठं ब्लॉगिंग नाही केलं मी. आणि तुम्हाला एक सांगायचं होतं मला की बूट एकदम फाटला आहे. जो चपलं होते ना त्या साईडला एक तो बूट आहे ना फाटला आहे. आपलं सेफ्टी शूज पण घ्यायचे आहे आणि रील्ससाठी पण शूज घ्यायचे आहे. सध्या चपलं तर आहे आपलं काय. चला रील जाऊया. आता माझे पप्पा मला भेटले होते. मी त्यांना चाय वगैरे दिली. आता चालले मला एक आवडले स्टार्टर होती. भरपूर मोठे कुठे होते एकदम भारी काय इथून ना चारा द्यायची. आता मी गाडी टाकली 2022 जास्त टाईम लागला गाडी यायला. म्हटलं तिथला मी सोडलं पण गाडी 2-3 जागा पण दाखवत नाही मला. त्याला भरपूर गर्दी दिसते. मला पण ओव्हरटेक करायला. ओव्हरटेक केल्यानंतर एवढ्या दिवसानंतर मोठं ब्लॉगिंग करतो आहे ना तर जरा कॉन्फिडन्स झालं तरी आपण मोठं ब्लॉगिंग करून थोडीफार करून कारण की दिवसानंतर करतो ना तर सवय सुटली आहे सध्याला. त्यामुळे बोलायचं काय ते पण कळत नाही. पहिलं मोठं ब्लॉगिंग वाटलं एकदम मजा येते. आता पण एकदम सारखं वाटते. कारण तुम्ही येतं कट वगैरे मारू जाता वाईट गोष्टी पण होऊन जातात. ते दुकान कुठे मला व्हिडिओ भेटला होता त्यानंतर बघितला होता आपल्या 7 वाजता व्हिडिओ होतो आपल्याला दुकान बघू. रील्स पण सध्याला बंद करून टाकलं. आता काढू शकतो पण दोन चांगलं एकदम भारी सध्याला. सध्याला कसं व्हिडिओ बनवणार सध्या पण केले तरी युट्यूबवरती रील्स म्हणून काढता येईल. तेवढं टाईम द्यायचा जसे युट्यूब आले व्हिडिओ वगैरे काढतो मी सध्या. आता जातो नागपूरमध्ये. बघा बरोबर आलं बघा कसं जाणं इंडिकेटर दिले बघा. आता उतरायचं मर्सिडीज. तर सध्याला ना मी बुटं वगैरे दोन्ही पण घेतले. सेफ्टी शूज सध्याला मी आतमध्ये ठेवले. गरज बघा टाकतो. सेफ्टी शूज आतमध्ये ठेवले आहे आणि जे रील्स काढायचे बुटं आहे ना हा बघा इकडे ठेवले सध्याला. चला आता तुम्हाला दाखवतो. पण घ्यावं लागेल चला इंडिकेटर द्यायचं होतं. गाड्या वगैरे भरपूर राहतात. चला गाड्या बघा आता गर्दी बघतं बघा गर्दी. गाडी टाकायची म्हणून भीती वाटते. इंडिकेटर दिलं आहे आपण. चला चला लेट्स गो. चला एवढ्या दिवसात मोठं ब्लॉग वाचायली ना जरा एकदम नर्वस वाटते. पण आता सगळं झाले. आता आपल्याला आहे सध्याला मी अशाच रील सोडतो आहे. एवढं नोटीस ना कर फक्त व्ह्यूज द्या तोवर तो सोडतो आहे. सध्याला जेवढा टाईम भेटेल तेवढं मी करणार. आणि सध्याला गाडी ना माझ्या हातात सध्या नाही. तर पप्पाना दवाखान्यात घेऊन जातं ना गाडी. भावाचं ऑपरेशन आहे पायाचं. त्याला झालं का त्याच्या पायाचं ऑपरेशन केलं. गाडीनं आपल्याला जास्त नाही. पप्पा मम्मीला पण घ्यायला जातं ना त्यामुळे आपल्याला गाडी सध्याला नाही आहे. गाडीने जेव्हा मी सध्या रील्स वगैरे टाकतो. आता डान्सच्या पण रील्स टाकत कारण की मी भरपूर वर्षापासून लहानपणापासून मी डान्सच करतो आहे आत्तापासून नाही. पण सध्याला ना व्हिडिओ सोडलं ना ते अवघड कारण की टाईमच भेटत नाही ना मोठं ब्लॉगिंगला. आता दुसरी गाडीचा माझा प्लॅनिंग चालू आहे. लवकर ते पण दिवस येते की दुसरी गाडी घेऊ आपण. बघू गाडी घेऊन जायची.
सध्याला ना आपल्या GoCamची बॅटरी संपली होती. सिग्नल चालू झालं. आता हळूहळू पुढं जातो. पण काही काही रॅश ड्रायव्हिंग करत होते आणि मी एकदम हळूहळू चालवतो सध्याला. रॅश ड्रायव्हिंगला होत राहतो बाबा. हायवेला जास्त पाहिजे, तिकडंच नाही जास्त. हायवेला यावर्षी ना भरपूर काय वाईट गोष्टी झाल्या आहे. एक गोष्ट सांगितली, कधी पण असे गाडी आल्या की तू वागायची. कारण कोण कसं आहे तर आपल्याला नसतं. बघा इंडिकेटर चालू, इंडिकेटर बंद करा. एवढे लोक विचित्र आहे. मोबाईलच्या एवढे पागल झाले लोक. पहिले गाडी चालवतात तरी मोबाईल घ्यायचा आहे. काय झालं तर थोडं जरी काय झालं भरपूर लागतं व्यवस्थित गाडी चालवा. मी पण पहिलं रॅश केला आहे, असं नाही की आता मी सांगतो. मी पण भरपूर स्पीडने चालवतो 80-70. पण जेव्हा थोडंसं लागलं गाडी तेव्हा व्यवस्थित चालवायला लागते गाडी. काय नाही कोणाचं काय दुखलं, आपल्याला दुखणार आहे. कोणी येत नाही, आईबाप फक्त येतात ते बी भेटायला, पण दुखतं आपल्यालाच. व्यवस्थित गाडी चालवा, आरामशीर चालवा. पळवायची ना तुम्हाला तर हायवेला गाडी पळवा, इथं नाही पळवायची. ॲक्सिडेंट आता मी एक जण बघितला जो गाडी चालवतो आणि फोनवर पण बोलतो, प्लीज असं करू नका अरे. कारण की ना तुम्हाला काय नाही नीट होऊन जाईल, पण पुढच्या लागलं तुम्हाला पण लागेल. व्यवस्थित काळजी घ्या, भरपूर लागतं मोबाईलच्या नादात. असं नाही की जवान पोरच करताय, पण मग मोठे माणसं म्हणून असे करता. असं करू नका, लागल सगळ्यांना. दुसरं काहीच होत नाही, कुणालाच काही नाही वाटत. 2 दिवस फक्त तुमचे लोक राहता, अरे वाईट झालं, अरे वाईट झालं. म्हणजे दुःख कुणाला होणार आहे? कुणाला होणार आहे? तुम्हालाच होणार आहे ना, आपल्यालाच होणार आहे. दुसरं कुणालाच काय वाटत नाही. काय बी झालं ना तर 2 मिनटातच लोक बोलतात आणि निघून जातात. जो त्रास होणार तो आपल्यालाच होणार. मग फोनवर बोलायचं ना, गाडी साईडला घेऊन बोला ना. काय बोलायचं आहे तुम्हाला, अर्जंट फोन येतो, गाडीवर नका बोलू. भरपूर ॲक्सिडेंट गाडीमुळे पण होता. आता बघा हा समोर जा, तो पण गाडीवर बोलतो चालू गाडी. हा मोबाईल. तर आजचा ब्लॉग संपलेला आहे. बाय बाय नाही, बाय बाय नाही अजून. तुम्हाला बुटं पण दाखवतो थोड्या वेळात. आता मी घरी आलो आहे, मी बुटं पण दाखवतो तुम्हाला. हा बघा आपले बुटं आहे, सेफ्टी शूज आहे. आणि अजून पण बुटं दुसरे पण घेतले, ते पण दाखवतो तुम्हाला. हा बघा हे जे ते सध्या ते मम्मीला पण काम असलं तशीच आणली. तुम्हाला हे बुटं वगैरे दाखवतो मी. तर तुम्हाला दाखवतो आता मी. हा बघा हे मोठेवाले नाही का, ते रील्स वगैरे काढतात, तेच बुटं आहे. भरपूर सॉलिड आहे, दिसाय पण कडक आहे आणि घालून पण बघितले मी. डिझाईन पण एकदम तगडी. हा बघा लाल पण लोगो आहे. वाव काय डिझाईन. चला व्लॉग एंड करूया. बाय बाय.